नमस्कार, इंडियन रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे रबडी कुल्फी। ती कशी करायची ते आपण बघूया। मी इथे 2 चमचे तूप घेतले, 25 ग्राम बदाम घेतलेत, ते आपण असे फ्राय करून घेऊ। 25 ग्राम काजू, मखाना 20 ग्राम, आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यामध्ये वेलची 7-8। आता हे आपण सगळं घेतलेले साहित्य व्यवस्थित बारीक करून घेऊया। पावडर करायची त्याची, थोडं केसर, मी इथे 1.5 लिटर दूध घेतले, त्याचं आटवून 1 लिटर करणार आहे। तोपर्यंत आपण कुल्फीसाठी कॅरमेल तयार करू। दूध आटेपर्यंत अर्धी वाटी साखर, तुम्हाला ज्याप्रमाणे गोड पाहिजे तुम्ही करू शकता, कारण मी याच्यामध्ये दूध पावडर पण घालणार आहे थोडी। दुधामध्ये थोडे ड्रायफ्रूट मिक्स करायचे, दूध पावडर, तयार केलेलं कॅरमेल, तयार केलेली पावडर व्यवस्थित ढवळून घ्यायचं। हे दूध आपण अशा प्रकारे घट्ट करून घ्यायचं आणि अर्धा तास थंड व्हायला ठेवायचं। थंड झाल्यावर आपण ते आता कुल्फीच्या साच्यामध्ये भरून घेऊ आणि 7 ते 8 तास सेट करायला ठेवू। हे असं थंड झाल्यावर एवढं घट्ट झालंय, आपण आता कुल्फीच्या साच्यामध्ये भरून घेऊया। त्यामध्ये भरून ठेवलेली कुल्फी मी आता बाहेर काढली आहे। 7 ते 8 तासानंतर पूर्णपणे सेट झाली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे कुल्फी।